नमस्कार, माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। आज मी माझ्या माहेरी म्हणजेच सुळणा गावात आपल्या सर्वांना घेऊन आलेले आहे। आज आमचे सुळणकर बंधू भगिनी त्यांचा ज्येष्ठ नागरिकांचा वर्धापन दिन 36वा वर्धापन दिन साजरा करीत आहेत आणि माझ्यासोबत सुळणे गावातील पदाधिकारी उपस्थित आहेत आणि ते त्यांचे मनोगत आपल्यासोबत व्यक्त करणार आहेत। मी पदाधिकारी श्रीमती अंजेली रॉड्रिक्स माझे मनोगत व्यक्त करत आहे। आम्ही या ज्येष्ठ नागरिकांमध्ये ज्यांच्या लग्नाला 50 वर्ष झालेले आहेत आणि जे 75 ज्यांची झालेली आहे ते त्यांचे 75 आणि 50वी साजरी करणार आहोत। त्याचप्रमाणे अध्यक्ष म्हणून बिशप महाशय आपल्या वसई धर्मगृहाचे बिशप महाशय या ठिकाणी हजर राहणार आहेत। तसे उद्योजक म्हणून श्री ऑल्विन परेरा आणि त्यांची मिसेस सौ ज्योती परेरा आमच्यामध्ये उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे पीटर दुसोजा हे संपूर्ण वसई पातळीवर ज्येष्ठ नागरिकांचे अध्यक्ष म्हणून त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत। आमचे दोन्ही फादर प्रमुख फादर बाप्टिस्ट आणि फादर रॉबर्ट गोन्साल्विस हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। असा भव्य दिव्य वर्धापन दिन आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीमध्ये साजरा करणार आहोत। आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिकांचे अध्यक्ष मनवेल कोलासो इथे आहेत आणि ते त्यांचे मनोगत व्यक्त करीत आहेत। नमस्कार, आज हॅपी हाऊसच्या वेलंकनी मॅडम त्यांच्या मुलीबरोबर इथे आमच्या सुळण्या गावात आलेले आहेत। आम्हाला त्यांचा रास्त अभिमान आहे। सुळण्याची एक सुपुत्री अतिशय चांगलं कार्य करत आहे। शून्यातून तिने चांगलं विश्व तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे, त्याबद्दल तिचं हार्दिक अभिनंदन। आज ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं मोठा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे। वर्धापन दिन आम्ही साजरा करीत आहोत 36वा वर्धापन। आपण अशासाठी साजरा करतो की ज्या आपल्या वार वडिलांनी जी संस्था स्थापन केलेली आहे त्यांची आठवण करून त्यांच्या कार्याची पुनरावृत्ती करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। फादर मायकेलजींच्या शुभ हस्ते 1989 साली 9 सप्टेंबरला ही संघटना स्थापन करण्यात आली आणि आज ते 36 वर्षाचे झालेले आहेत आणि तो वारसा आम्ही पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत। माझे हे अष्टमंडळ जे आहे, माझे जे कार्यकारी मंडळ आहे ते अतिशय हिरिहिरीने चांगलं काम करत आहेत। त्यांच्यामुळेच आम्ही चांगलं काम करू शकलो आणि या ज्येष्ठांच्या आयुष्यामध्ये विरंगुळा निर्माण करण्याचा आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत। तरी ज्येष्ठ नागरिकांनी ह्यापुढील त्यांचे आयुष्य सुखा समाधानाची भरभराटीचे घालवण्यासाठी सदोदित चांगल्या तऱ्हेने चांगलं वागण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण वार वडिलांनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे आणि त्यांचा वारसा आपल्याला जपायचा आहे। तो जपण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी चांगलं कार्य केलं तरच ते भावी पिढी चांगलं कार्य करीत राहील। जर आपल्याला जे जे काही शक्य असेल ते आपण चांगल्या तऱ्हेने करण्याचा प्रयत्न करायचा आहे। धन्यवाद। मनवेल दादांनी माझं स्वागत केलेलं आहे। मी प्रथमतः तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानते की तुम्ही मला इथे आमंत्रित केलेलं आहे आणि ही संधी तुम्ही मला उपलब्ध करून दिलेली आहे आणि ह्यापुढेही आपल्या सर्वांना परमेश्वर कृपेने सर्वांना चांगले आरोग्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा देते। थँक्यू व्हेरी मच। थँक्यू मॅडम, तुम्हाला भी हार्दिक शुभेच्छा। तर फ्रेंड्स, आता आम्ही लवकरच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। आजचे आपले मान्यवर अंजलीन मावशीने सांगितल्याप्रमाणे मिसेस ज्योती आणि मिस्टर ऑल्विन उद्योजक म्हणून आपल्यासोबत लाभलेले आहेत। त्याचप्रमाणे आपल्या वसई धर्मप्रांताचे मेंढपाळ म्हणजेच आपल्या गावाचे सुपुत्र बिशप थॉमस डिसोजा आज आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत। तर आपणास विनंती आहे, हा व्हिडिओमध्ये स्किप करू नका। बिशपांचे मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे। संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आज जो आनंद आपण द्विगुणित करणार आहोत त्यामध्ये तुम्हीही सहभागी व्हा। झाकलेल्या मुलीने वाढीचा कल नसावा तसे हळूहळू आपले आयुष्य निघून चालले आणि आयुष्याच्या संध्याकाळी देवाला नवीन उभारी देण्याचा हा एक क्षण। आजच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनी उपस्थित असलेल्या सर्व सभासदांचे सर्व मान्यवरांचे आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बिशप थॉमस डिसोजा,
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री ऑल्विन परेरा व सौ ज्योती परेरा, आपल्या धर्मक्रमांचे प्रमुख धर्मगुरू फादर बॅप्टिस्ट लोपेस, सहाय्यक धर्मगुरू फादर रॉबर्ट गोन्साल्विस, वसई धर्मप्रांताचे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री पीटर डिसोजा चुरडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री मनोहर कलसो यांना मी चैनवर बसण्याची विनंती करत आहे. आपण पुन्हा एकदा आनंदाने टाळ्या वाजवूया. मन शांत, प्रसन्न आणि उल्लसित ठेवण्याची सामर्थ्य प्रार्थना असते. हृदयातील अंधकार व चिंता प्रार्थनेने नाहीशी होतात. आजचा आपला कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून आपण ईश्वराकडे प्रार्थना करूया. आता आपण एक प्रार्थना घेऊया. सर्वांनी उभे राहायचे. माणसाने कुंडीतल्या नव्हे तर जमिनीवर लावलेल्या झाडासारखं असावं. कोणी पाणी घालेल या आशेवर जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोधून घेत मोठं व्हावं. आजच्या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष वसई धर्मप्रांताचे बिशप मौलवी सुद्धा ते स्वतःच्या व्यक्तीवर आणि कर्तृत्वावर बिशप म्हणून उच्च पद प्राप्त करत धर्मगुरू बिशप हा प्रवास त्याने यशस्वीपणे पार पाडला. स्वभावाने अतिशय प्रेमळ, मनमिळावू आणि विनम्र वृत्तीचे असे आपले बिशप आपल्या चोरडे गावातील सुपुत्र म्हणून आपल्याला त्यांचा नक्कीच अभिमान आहे. आताच त्यांनी 15 डिसेंबर रोजी बिशप पदाचे 1 वर्ष यशस्वीपणे पार पाडले आहे. लहानपणापासून ते थोरापर्यंत त्यांचे संबंध खूप जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे आहे. म्हणूनच ते सर्वांचे आवडते बिशप आहे. मी संघटनेचे अध्यक्ष मांडल कलसो यांना विनंती करते की त्यांनी बिशपांना पुष्पपुंज द्यावी. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री ऑल्विन परेरा आणि सौ ज्योती परेरा, राहणार खरपाट सालोली. श्री ऑल्विन अगदी लहान वयात कार्निवल या आंतरराष्ट्रीय क्रूजवर कामाला लागले. 15 ते 16 वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांना जाणवू लागले की त्यांची पत्नी ज्योती परेरा हिच्यावर वयस्कर वडील व अंथरुणाला खेळलेली आई आणि 2 मुलं संसार या सर्व गोष्टी सांभाळताना तिची दमछाक होते. म्हणून आपल्या पत्नीला साथ देण्यासाठी त्याने आपल्या लठ्ठ पगाराची नोकरी सोडली व ती मायदेशी करत होती. सुरुवातीला भागीदारी व्यवसाय करण्याचा त्याने प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही. पण आई वडिलांचा आशीर्वाद व परमेश्वराची साथ यामुळे पुढे ते यशस्वी व्यावसायिक झाले. ज्योती मॅडमने तर 20 वर्ष अंथरुणाला खेळलेल्या सासूची सेवा केली. सासू सासरे संसार सांभाळून लॅक्मे या नामांकित कंपनीचे त्याने ब्युटी सलून चालू केले आहे. आपल्या आई वडिलांच्या लग्नाचा 65वा वर्धापन दिन
त्यांनी म्हणजे धूम धडाक्यात साजरा केला. मी संघटनेचे कायदेदार वेलेरेन डिसा यांना विनंती करते की त्यांनी पुष्पकुंड देऊन त्यांचे स्वागत करावे. शब्दांची जयंती लागली. शब्दांची जयंती चांगली असेल तर माणसांचं नेटवर्क कधीच तुटत नाही. आपल्या प्रेमळ शब्दांनी अनेक माणसांचं नेटवर्क जुळवणारे, आपल्या पॅरिसमध्ये लोकांची मनं जिंकणारे, लोकांमध्ये मिळून मिसळून राहणारे, उत्तम नेतृत्व आणि कर्तृत्ववान असे आपले राज्य मान्यवर प्रॅक्टिस ऑफिस यांना आपण सर्वजण ओळखतो. अतिशय साधेपणे नम्र स्वभावाचे, चेहरा नेहमी हास्याने लोकांना समजून घेणारे, त्यांचे मत विचारणारे, नवनवीन उपक्रम राबवणारे, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या भाजपा माऊलीचा रवेना आणि सर्वांची प्रोत्साहन. दर महिन्याच्या 13 तारखेला होत असलेला रवेना हे सर्व आयोजन सूत्रबद्ध आणि यशस्वीपणे पार पाडणारे, फक्त माणसावरच नव्हे तर निसर्गाशी मैत्री जोडणारे, पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी असे आपले फादर बॅप्टिस्ट यांना अंजली यांना मी विनंती करते की त्यांनी त्याचे स्वागत करावे. सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो, तो माणसाच्या शब्दाने असतो. आपल्या सुगंधी शब्दाने, वक्तृत्वाने, अभ्यासपूर्ण प्रवचनाने आपल्या सर्वांची हृदय जिंकणारे आणि आपले दुसरे मान्यवर म्हणजे फादर रॉबर्ट गोन्साल्विस. संगीताची प्रचंड आवड, त्याचा सखोल अभ्यास असणारे चांगले गायक आणि त्याचबरोबर चांगले वादक, उत्तम प्रवचनकार, संगीतमय अर्पण करून लोकांना भावपूर्णरित्या सहभागी करून घेणारे, ज्यांची राहणी साधी, विचारउच्च असे व्यक्तिमत्व असलेले मान्यवर रॉबर्ट हे अभ्यासू वृत्तीचे आहेत. त्यांची भाषाशैली अतिशय प्रभावी आहे. आपण त्यांच्या प्रवचनाद्वारे असे जाणले आहेच. मी फादर रॉबर्ट विले डिसूजा यांना विनंती करते की त्यांनी फादर रॉबर्ट यांचे स्वागत करावे. श्री पीटर डिसूजा आपले सुपुत्र आहेत. स्वच्छ मन, जिद्द आणि एक मिळत नाही, ते फक्त स्वतःलाच निर्माण करावे लागते. त्यांनी जीवनाची साहस आणली. काम करणे किंवा करून घेण्याची कला त्यांच्याकडे असल्यामुळे ते असे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष बनले. आपल्या ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या यशाच्या वर्णावर त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मी संघटनेचे कार्यकर्ते आलेक्स डिसूजा यांना विनंती करते की त्यांनी पुष्पकुंज देऊन त्यांचे स्वागत करावे. आपल्या भूमिकेने या ठिकाणी सिस्टर्स उपस्थित आहेत. सिस्टर लाज, सिस्टर ब्लास आणि आपल्या कॉर्डिनेटर सिस्टर्स आमच्या संघटनेच्या प्रतिनिधी, त्यांना आपण पुष्प देऊन त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. सिस्टर ब्लास, जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून, तसा कार्यक्रमाचा उद्देश कळतो ग्रंथविकासन. कार्यक्रमाचा हेतू व संघटनेच्या कार्याचा आढावा आपल्या प्रास्ताविकेतून स्पष्ट करतील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री मॅन्युअल कुलासे. आपली आश्रयदाती फातिमा मातेच्या मध्यस्थीने येणारा ख्रिस्त जन्माचा सोहळा साजरा करण्यासाठी या आगमन काळात आपल्या सर्वांचे या वर्धापनदिनी मी हार्दिक स्वागत करतो. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले सुपुत्र सदोदित असणारे आपल्या धर्मप्रांताचे बिशप थॉमस फ्रान्सिस डिसूजा
यांचे आम्ही स्वागत केलेलेच आहे. अतिशय सुवास्य वर्गाने 1 वर्षाची यशस्वी कारकीर्द त्यांनी 15 डिसेंबर 25 रोजी पूर्ण केल्यानंतर त्यांची सुरुवात अभिनंदन करण्याच्या प्रार्थना आणि शुभेच्छा. आज विषय हा नात्यांचा सण साजरा करण्यास आमच्यामध्ये उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. तसेच हे उद्योजक दाम्पत्य ऑलविन ज्योती परेरा, ज्येष्ठ नागरिक संघटना वसई विरोधला केंद्राचे अध्यक्ष व आमचे मार्गदर्शक पीटर गायकवाड डिसोजा, दोन्ही फादर जे आम्हाला सदोदित मार्गदर्शन करीत असतात, त्यांना मार्ग दाखवत असतात, त्यांचेही आम्ही हार्दिक स्वागत केलेलेच आहे. तसेच सर्व सत्कारमूर्ती सर्व संघटनाचे प्रतिनिधी जे आलेले आहेत, हितचिंतक आणि आर्थिक मदत करणाऱ्या संस्था यांचे, तसेच धर्मग्रामात कार्यरत असणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करतो. तसेच अभिनंदन करायचं म्हणजे आपल्या धर्मग्रामाचे सुपुत्र जॉन बॉस्को संस्थेत कार्यरत असलेले फादर अँथोनी फोन्सेका यांनी 16 डिसेंबरला आपला रौप्य महोत्सव साजरा केला. त्यावेळेला बिशप साहेबांनी तिथे मिसा अर्पण केली. त्या मिसा अटेंड करण्याचं भाग्य मला लाभलं. त्याबद्दल मी फादर अँथोनी फोन्सेका यांचे अभिनंदन करतो. तसेच आपल्या धर्मप्रांताचे सुपुत्र मॉन्सिनियर सायमन अलेक्स अल्मेरा डान्स धर्मग्रामातील यांची पुण्याच्या बिशप पदी निवड झाल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करूया आपण. मित्र, आपल्या संस्थेची स्थापना फादर मायकेलजी यांनी स्वर्गाचे अँथोनी रिवेलो, अलेक्स डिसोजा, जो ब्रोक्स, विक्टर म्युनिस, राफाएल डिसोजा, मायकेल सिक्वेरा, जोसेफ फरोज, फ्रान्सिस डिसोजा, जांबो डिकोस्टा, मरेना डिकोस्टा, डायमो डिकोस्टा, अँड्रू डिकोस्टा आदी जिवंत व आधी जे पदाधिकारी आहेत, अजून जिवंत आहेत आणि कार्यरत आहेत, त्यांनी फातिमा मातेच्या सणाच्या दिवशी म्हणजे 8 सप्टेंबरला सण असतो आणि 9 सप्टेंबरला 1989 साली त्यांनी या संस्थेची स्थापना केली. म्हणजे 36 वर्ष पूर्ण झालेले आहेत. जेव्हा त्यांचे बर्थडे साजरे केले जातात तेव्हा त्यांना आम्ही बोलता करतो, जाऊन त्याची मुलाखत घेतो. जेव्हा त्यांच्या घरी आम्ही व्हिजिट करतो त्यांना खूप बरं वाटतं आणि ती बरेच आम्हाला जुन्या काळातील गोष्टी सांगतात. आम्ही असं केलं, आम्ही खाली नजर गेलो, तिथे डोनेशन आपल्या चर्चसाठी आणि त्यामुळे 1964 साली आपल्या चर्च सुद्धा असं बांधलं गेलं. अशा बऱ्याच गोष्टी जुन्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. ज्येष्ठांच्या जीवनात जास्तीत जास्त आनंद व विरंगुळा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. दोन्ही फादरांच्या मार्गदर्शनाने तो प्रयत्न यशस्वी करण्याचा आम्ही प्रयत्न करू. चढ उतार नसले तर ते रस्ते नसले आणि तडजोडी नसली तर ते आयुष्य नसले. जीवनात अनेक तडजोडी स्वीकारून अविरतपणे एकमेकांची साथ देऊन वैवाहिक जीवनाची 50 वर्ष पूर्ण केलेल्या जोडप्यांचा आपण सन्मान करणार आहोत. तुमचे जीवन आम्हा सर्वांसाठी एक आदर्श आहे. तुमचे विचार आम्हाला कायम योग्य मार्गावर ठेवले याची इतकी क्षमता नाही. तुमच्या आजपर्यंतचा वैवाहिक प्रवास जसा आनंदात झाला तसा तो पुढचाही हो अशी सदिच्छा व्यक्त करते आणि मी बिशपांना विनंती करते की त्याने त्या जोडप्यांचा सन्मान करावा. मी पुढच्या सूत्रे वैलेरी देसाईकडे. 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत लग्नाला 50 वर्ष पूर्ण झाले दाम्पत्य सौ कॅथरीन व श्री सांजा गोन्साल्विस स्वागत करतो. सौ डॉमिनिका व श्री स्टीफन गोन्साल्विस सौ डॉमिनिका व श्री सेबेस्टिन फ्रोज मी बिशपांना बसलेली विनंती करते
आता आपल्याकडे त्यांचे मनोगत व्यक्त करतील सौ डॉमिनिका फरोज हे आपले मनोगत व्यक्त करतील. पहिले तर मावेचे परमेश्वराचे आभार मानते. त्याने आम्हाला उभं केल्याबद्दल तसेच आम्हाला 50 वर्ष चांगल्या प्रकारे दिल्याबद्दल आम्ही मावेचे परमेश्वराचे आभार मानते. तसे आमचे कुटुंब आम्हाला मुलं व्यवस्थित आमचे आहेत म्हणून आम्ही असं म्हणतात की वय जरी वाढले तरी व्यक्तीचे मन नेहमी तरुण असते. अशा तरुण मनाच्या वयोवृद्ध व्यक्तींना आपण त्यांची वयाची 75 वर्ष पूर्ण केली म्हणून सन्मानित करीत आहोत. 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्यांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण झाले त्यांचे सभासद श्री डॉमिनिक मरिया लोपिस चौक गावरिवा, श्री सेलेस्टिन डॉमिनिक मस्टरविस प्रिया गावरिवा, विल्सन पॉल मिरांडा मानिटेपा गावरिवा, डायगो डॉमिनिक गोन्साल्विस मानिटेपा गावरिवा, बस्टेल डॉमिनिक डिसोदा, थॉमस डॉमिनिक अंतोन जॉन मुंटाविन चर्च प्रोफेसर, जोसेफ जेमिसन मुंटाविन बोट गावरिवा, अंतोन जॉन मुंटाविन जोसेफ जेमिसन मुंटाविन बोट गावरिवा, बस्ता लॉरेंस इकोस्टा भागवत गावरिवा, अंतोन पेंटान कोलासोन प्रिया गावरिवा, इवर विक्टर लॉड्रिक्स मानिटेपा गावरिवा, थॉमस डॉमिनिक इकोस्टा भागवत गावरिवा, रीटा जोसेफ डिसोदा गोकुल गावरिवा, वसई ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष श्री पीटर डिसूजा यांचा आपण बिशप साहेबांच्या हस्ते सत्कार करणार आहोत. मी पीटर डिसूजा यांना विनंती करते त्यांनी समोर येण्याची विनंती. अंकलचा मी सत्कार करायचा. श्री पीटर डिसूजा यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ आज बिशप साहेबांच्या हस्ते माझ्यासाठी ते तामसो आहे. बिशप साहेब आहेत हा रिस्पेक्ट आहे, पण मी आता बोलणं असताना तामसो असंच बोले तर तुम्ही मला समजून घ्यावं. इतके आमचे जवळचे संबंध आहेत. आमचे दादा हे माझे खास जवळचे होते, म्हणजे कल्पना नाही काय. आम्ही माझ्या भावापेक्षा आमचे त्यांचे वडील ते फार अगदी जवळचे होते आणि त्यांच्या हस्ते माझा सत्कार होतो. खरंच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा आहेत, आपल्या सर्वांच्या आहेत, माझ्याही आहेत. आणि असंच ते मोठेबोलराव त्यांनी आता सांगितलं की काकाची मी सत्कार करतो, तर असं आम्हाला आमची छाती नेहमी फुलून येईल.
मी ज्येष्ठ नागरिक संघाचा विरंगुळ केंद्राचा वसईचा अध्यक्ष झालो ह्यावर्षी. ज्येष्ठ नागरिक संघ विरंगुळ केंद्र आहे. आपल्या चुरळे गावाचं योगदान तिथे फार मोठं आहे. विरंगुळ केंद्रामध्ये मी अध्यक्ष झालो. तिथे मला अभिमान आहे की चुरणे गावचं प्रतिनिधित्व म्हणून आणि आपले लोक काय करू शकतात. आपल्या आता वसई चुरण्याचे बिशप आहेत आपल्या धर्मप्रांताचे. तर हे याचं सुंदर एक अनुभव आहे आणि त्याच्यामध्ये अक्षरशः आपलं अस्तित्व सिद्ध करून मी अध्यक्ष झालेलो आहे तुम्हाला सांगतो. आणि ही चुरणे गावची शान आहे आणि आपल्याकडे हे चांगलेपण आपल्याकडे हे आहे. लाडके आणि आमचे आध्यात्मिक सल्लागार बॅप्टिस्ट लोकेश त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय थॉमस प्रमुख पाहुणे ऑल्विन मिसेस ज्योती रॉबर्ट श्री आणि आपले अध्यक्ष प्रयत्न सगळ्यांचं अभिनंदन करतो की इतके हा वर्धापन दिन साजरा करत आहोत. आणि मला काही प्रश्न पडतो की रिटायर कोणाला कोण करतं रिटायर देव करत नाही. एखाद्या त्यांनी कामाला आहात ज्या ऑफिसमध्ये आहात असाला आपल्या आई तिथे म्हणतो आता सगळ्या त्यांना रिटायर पण ते नाही रिटायर झालं. मग रिटायर झालेलं असतील तर तुम्ही रिटायर तिथे वागू नका कारण देवाने मला रिटायर केलं नाही. काय करायचं रिटायर झालं घरी बसायचं दिसतं आपण काय करायचं काहीतरी करा नाही. कदाचित तुम्हाला जी जबाबदारी दिली होती नोकरी दिली होती त्याने तुम्ही रिटायर केला पण देव तुम्हाला रिटायर करत नाही हे लक्षात घ्या. आणि म्हणून तुमच्याकडे वेळ आहे तुमच्याकडे श्रम आहे तुमच्याकडे ताकद आहे तुमच्याकडे ऊर्जा आहे तुमच्याकडे टॅलेंट्स आहे त्याचा वापर समाजासाठी जगासाठी देशासाठी करा. सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले लाडके सुपुत्र बिशप थॉमस, आज तुम्ही आमच्या ज्येष्ठांचा परिचय करणारा वाढदिवस साजरा केला आहात. तुमचे आभार. मला जेव्हा श्री NIS भाऊंनी सांगितले तुम्ही 2 शब्द बोला तर मी विचार करू लागले की 75 वर्षाच्या ह्या काळ कधी लोटला समजलंच नाही. मी मागे वळून पाहिले तर मला माझ्या आईवडिलांनी आजी आजोबांची आठवण झाली. आता आपले प्रमुख वक्ते श्री ऑल्विन परेरा आणि ज्योती परेरा तुमच्यापैकी दोघांना मनोगत व्यक्त करायचे. ऑल्विन परेरा. गुड मॉर्निंग. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बिशप थॉमस डिसोजा, सिस्टर्स, फादर आणि माझे सर्व ज्येष्ठ नागरिक, आज मी एक गोष्ट मला सांगायची वाटते. लहानपणी आजोबा आपल्या नातवंडांना गोष्ट सांगत होते. आज एक नातू किंवा एक मुलगा एक सिनियर सिटीजन म्हणजे एक आजोबा होते त्यांना एक 2 गोष्टी सांगायच्या. एक मला असं वाटतं एक उद्योजक होता. तो उद्योजक नेहमी दानधर्म करायचा. एक दिवस त्याच्याकडे एक NGO त्याला आणि त्याला सांगताय की सर तुम्ही नेहमी आम्हाला डोनेशन देताय पण या टायमाला आम्हाला थोडं मोठं डोनेशन आम्हाला 50 बिलियन पाहिजे आमच्या संस्थेसाठी. तर तो उद्योजक त्यांना म्हणतो ठीक आहे मी ते अवेलेबल करून देतो पण आमची अट आहे ते 50 बिलियन तुम्ही तुमच्या हाताने जे आमचे अपंग लोक आहेत त्यांना तुम्ही ती डिस्ट्रीब्युशन करा. ऑल्विन हे नेहमीच ते दानशूर आहे ते नेहमीच त्यांचं दान ते दान करत असतात नेहमीच मदत करत असतात. आणि आज त्याने जे बोलायचे आपल्याला 2 शब्द सांगितले
आणि जे आपल्याला मार्गदर्शन केलं ते नेहमीच आपल्यामध्ये नवीन चैतन्य निर्माण करते. मी ज्योती परेरा यांना विनंती करते की त्यांनाही त्यांची सासूची सेवा करताना त्यांचा अनुभव आला तर त्यांनी लग्न करावा. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग. आज या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार मानते. म्हणजे सासूच्या विषयी सांगायचं म्हणजे आज या ठिकाणी बोलताना माझ्या डोळ्यातून अश्रू येतील, कारण आमच्या दोघींचं म्हणजे एवढं प्रेम एकमेकींवर की लग्नातली गाणी वगैरे कुठलाही प्रोग्राम असणार की आमच्या घरामध्ये सगळी लग्नातली गाणी आणि जुन्या आठवणी सगळ्या आम्ही ताज्या करायच्या दोघीजणी. आणि आमचं असं कधी भांडण पण नाही आणि सासरबरोबर पण मी त्यांना माझ्या आईवडिलांप्रमाणेच वागवलं की सासू सासऱ्यांप्रमाणे कधी त्यांना वागवलं नाही. आणि त्यामुळे मला वाटते आमचा संसार व्यवस्थित चालणार आणि दोघांमध्ये जर म्हणजे समजवता अशा लागल्यात तर काहीच अडथळा येऊ शकत नाही. आणि मी तुम्हाला हे साथ सांगू इच्छिते की ह्या ठिकाणी माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी मला आमंत्रित केलं आणि आम्हाला जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे आभार मानते. शेवटी लास्ट मी दिशापाला विनंती करते की त्यांनी त्यांचं बोलायचं मार्गदर्शन. आपले दोन्ही फादर्स फादर राकेश आणि फादर रॉबर्ट आपले आजचे प्रमुख पाहुणे. मला वाटते की फोटोग्राफर्स वगैरे सर्वात करून ते दोघे असतील ऑलरेडी. त्यानंतर माझा नंबर येतो. आपले सिस्टर्स आपल्या सुकन्या ज्या 50 वर्षाहून अधिक वर्ष त्यांनी परदेशात सेवा दिली आहे आणि आपल्या गव्हर्नमेंटचे सिस्टर आलदा तसेच आपल्या वसई ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आमचे काका पीटर काका आणि आपल्या संघटनेचे अध्यक्ष मंडळ प्रवास तसेच आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व कार्यकर्ते आजच्या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक आणि माझ्या समोर बसलेले वडील समान असलेले काही ज्येष्ठ आणि मित्रा समान असलेले काही ज्येष्ठ. मी साधारण सांगत होतो की 2 ज्येष्ठ नागरिक दिसतात मला जे 85-80च्या आसपास आहेत आणि काही 58 ते 60-65 मध्ये आहेत आणि मला आपण बोलतो मी पण आता थोड्या वर्षांनी ज्येष्ठ होणार आहे. प्रिय माझ्या गावकरी ज्येष्ठ बंधू भगिनींनो आणि आई वडिलांनो, ज्या समाजामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान नाही त्या समाजातील आत्मा नाहीसा झालेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. हृदय नसलेल्या समाजासारखा तो समाज असू शकतो आणि म्हणून ज्येष्ठांचा आदर, ज्येष्ठांचा सन्मान, ज्येष्ठांप्रती आदरभाव व्यक्त करणे हे परमेश्वराने 10 आज्ञातील 4थ्या आज्ञेमध्ये आपल्याला नमूद करून दिलेलं आहे. तर तुमच्याकडे सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे की नाही? त्याला बोलतात स्मार्टफोन. ते छोटे फोन कोणाकडे आहे का? छोटे तुमच्याकडे आहे बघतात हा छोटा सेलफोन, पण दिस इज कॉल्ड स्मार्टफोन. तुमच्या सगळ्यांकडे असेच फोन असतील असं मला माहिती आहे. माझ्या आईकडे पण आणि त्याच्याबरोबर मी स्मार्ट बोलतो. मी तिला व्हिडिओ कॉल करतो मग ती मला विनंती बाजूला तो दिसलो तो काय लोकांना, कारण माझ्या चेहरा तिला दिसतो आणि ती बरोबर सांगते मला. सांगायचं मुद्दा काय, हा स्मार्टफोन आपल्याला स्मार्ट बनवतं कारण त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आहे. ज्येष्ठ नागरिक शुड बी डेट फ्रेंडली. डेट फ्रेंडली म्हणजे जी आधुनिक यंत्रणा आहे ती यंत्रणा की केवळ आपल्या नातवंडांसाठी नाही, आपल्या मुलांसाठी नाही, आपल्या उभासाठी नाही, ते आपल्यासाठी पण नाही. कदाचित तुमची मुलं परदेशात असतील, असू द्या, पण त्यांना व्हिडिओ कॉल करा. साधा कॉल करू नका. साधा कॉल केला हा बरोबर बिझी आहे, हा बिझी आहे, मी नंतर करते. नाही, डायरेक्ट व्हिडिओ कॉल करा. तो कुठे आहे तो समजेल, तो कुठे आहे तो समजेल. तो घरात असेल तर तुमच्यावर बोलेल, कामावर असेल तर तुम्हाला सांगेल तो कामावर आहे, मग त्यानंतर करा. पण व्हिडिओ कॉल करा आणि त्या संपर्कामध्ये तुम्ही जेव्हा एकमेकांना पाहता तेव्हा तुमचे संबंध जे आहेत ते अधिक चांगले होतात. तसेच माझ्या आईच्या वतीने मी तुमचे आभार मानतो.
कारण माझी आई मला नेहमी सांगते घरी आल्यानंतर की तुमचे जे काही उपक्रम होतात ते सगळे तिला अपडेट असतात, तिच्यापर्यंत सगळ्या बातम्या पोहोचतात की आज ज्येष्ठ नागरिक कुठे गेलेले, पिकनिकला कुठे जाणार आहे आणि काय काय करणार आहे, काय काय खाल्लं पिलं ते पण सांगते. तर ती तिचा बड्डेला प्रत्येक बड्डेला चांगला कार्ड येते आणि तिच्यासाठी तुम्ही प्रार्थना करता, त्यानंतर तिला भेटायला पण येतात वेळोवेळी, ते पण तिला मला अपडेट देत असते. तर हे जे तुमचं कार्य आहे त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो, माझ्या आईच्या वतीने तुमचे आभार मानतो. थँक्यू बिशप साहेब. तुमचं आमचे प्रयत्न, तुमची प्रार्थना आमच्या पाठीशी आहे आणि आमची जे कार्यकारणे म्हणजे तरुण आहे, आम्हाला चांगलं आरोग्य मिळावं आणि अधिकाधिक लोकांची आम्हाला सेवा करता यावी म्हणून आमच्यासाठी प्रार्थना करा. आणि सन्माननीय व्यासपीठ आहे मॅडम, जसं बाजूकडे आजच्या दिवसाबद्दल मी मला शुभेच्छा देते. आपण आज जसे तरुण आहोत तसे उद्या आणि संपूर्ण आपल्या आयुष्यभर आपण जगून राहावे हीच पद्धत. सर्वात शेवटचा आणि गोड कार्यक्रम म्हणजे आभार. प्रथम आपण आभार म्हणूया. संपूर्ण रात्रभर प्रभूने आपलं सांभाळ केलं, आपलं रक्षण केलं आणि आज या ठिकाणी आपल्या सर्वांना उपस्थित केलं म्हणून मी त्या विद्यार्थ्यांचे आभार मानून विद्यार्थ्यांना धन्यवाद. आपल्या स्वतःसाठी व आपल्या कुटुंबासाठी विशेष प्रार्थना करूया. मनातील हेतू पवित्र मरिया फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वर पुढे सादर करा. परमेश्वराने आपला हा हेतू पूर्ण करावा म्हणून त्याच्याकडे विनंती करीत आपण म्हणूया. नमो कृपा पूर्ण हे फातिमा माते, प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो.